गेंदबाजी के लिए आए हैं निखिल यादव, जिन्होंने पहले मैच में अर्धशतक लगाया था। ये अच्छा बैटल है। दसारे पहली गेंद जड़ में, छोटी बैकलीफ से हल्के हाथों से कवर ड्राइव, 1 रन। टाई पैकर्स 1 रन बिना कोई विकेट के। एजाज कुरैशी शांत दिमाग से बल्लेबाजी करते हैं, अकॉर्डिंग द सिचुएशन बल्लेबाजी करते हैं। फील्डिंग में थोड़ा बदलाव किया जा रहा है कप्तान की तरफ से। अमित दसारे, अच्छा ड्राइव ऑन द राइज खेला है, पीछे फील्डर हैं, बहुत अच्छी फील्डिंग, लगभग अपने टीम के लिए 3 रन बचाए। खूप चांगली फील्डिंग तिकडे पाहायला मिळाली, फटकाही तेवढा चांगला होता। वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र अमित दसाडे देखील करताना पाहायला मिळत आहेत। व्यावसायिक क्रिकेटमध्ये एखादा नवीन आणि छोट्या गावचा खेळाडू येणं ही काही सोपी गोष्ट नसते, परंतु अमित दसाडे दाखल झालाय आणि समोर देखील तेवढंच मोठं आव्हान आहे निखिल यांच्या रूपात। निखिल को फिर विकेटों में गेंद थी, ऑन ड्राइव करते हुए आउटफील्ड में मिड विकेट बाउंड्री पर 1 रन। अच्छी शुरुआत यहाँ पर हम देख रहे हैं अमित दसारे की, एनपी स्पोर्ट परी पैकर्स उत्तन के लिए। 3 में अब तक 3 रन दिए हैं और तीनों गेंदें उन्होंने विकेटों में रखी है। हालांकि बहुत बढ़िया ड्राइव खेला था एजाज कुरैशी ने। अमित दसारे, ओह वाओ, व्हाट अ बॉल, वाइड यॉर्कर। काय बॉल टाकलाय, आवर्जून सांगेल 6 महिन्यापूर्वी अमित दसाडे हे नाव कुणाला माहिती होतं का? आज मात्र अमित दसाडेच्या वेगाची चर्चा आहे। त्याने गेल्या 4-5 महिन्यात जो काही परफॉर्मन्स केलाय त्याला मात्र इकडे घेऊन आलाय आणि पहिली ओव्हर देऊन गेलाय। फिर जड़ में करने की कोशिश, फुल पे लेकर टर्न कर दिया, आउटफील्ड में 1 रन। चांगली गोलंदाजी, संधी नाही दिली आहे। उगाच कुणाच्या नावाची चर्चा होत नाही, त्यासाठी परफॉर्मन्स लागतो। अमित दसाडेने स्वतःला सिद्ध केलंय, म्हणून आता एका मोठ्या मंचावर येताना पाहायला मिळत आहेत। वेगवान गोलंदाज तेवढं काही सोपं नसतं, कारण तुम्हाला फिटनेस देखील ठेवावा लागतो। नवीन खेळाडू आहे, चांगली कामगिरी करतोय, परंतु समोर निखिल सुद्धा लाजवाब आहे। ब्यूटी पैर नहीं चले थे, बाहर निकाला था गेंद को। इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम दसारे। काय ओव्हर केली आहे या मैदानात, नामवंत फलंदाजांच्या विरुद्ध 4 धावांचं षटक टाकलंय, टाळ्या व्हायला हरकत नाहीये। माणगावच्या बांद्रे गावचा असणारा हा खेळाडू, स्पीड गन माणगाव तालुक्यातील, वेगाचा शेवट अमित दसाडे। ग्रेट बॉलिंग फ्रॉम अ यंग मैन अमित दसारे। कंटेन बैट्समैन कीप एंड क्वाइट, स्पेशली निखिल यादव। ही कंसिडर ओनली 4 रन्स। 1 ओवर की समाप्ति, रन बने 4। टाई पैकर्स टॉस जीत के पहले बल्लेबाजी करता हुआ। मौसम बिल्कुल खुश्क और मरतूब है, हालांकि बाई और बादल ज़रूर छाए हुए हैं। गेंदबाजी में एक और खतरनाक गेंदबाज अक्षय टेटे, गेंद को लॉब कर दिया सीधा, 6 रन। एजाज कुरैशी के बल्ले से आता हुआ ये धमाकेदार शॉट। सुरुवात केली खरी इकडे अक्षयने, परंतु यावेळेला त्यांच्यासाठी ऑब्रेक म्हणजे बाहेर जाणारा बॉल टाकण्याचा प्रयत्न थोडासा पुढे केला आणि एजाज काही कच्च्या गुरुचा चेला नाही। मला आठवतंय बांद्र्याला कोलगेटच्या मैदानात सुद्धा त्यांनी वायएनसीसी सांताक्रूजला खेळत असताना मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर रबर बॉल क्रिकेटमध्ये घेतलेली आहे। म्हणजे रबर बॉलचं सुद्धा दर्जेदार क्रिकेट आहे त्यांच्याकडे। एजाज कुरैशी बॅटिंग करतायत। सबसे बड़ी बात है कि उनका खड़े रहने का जो स्टांस है वो बहुत ही ज़बरदस्त है। फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं, एक फ्लाई स्लिप पे शॉट फाइन लेक है, पॉइंट है सर्कल के अंदर और एक गली। आपकी बार लेट कट हुई थी गेंद, ऑफ कटर थी, स्पेशल अक्षय ठेटे का ये हथियार है। काफ़ी देरी से घूमी थी, ये देखिए किस तरह से दुविधा में पड़ गए थे वहाँ पर एजाज कुरैशी। चांगली कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते। क्वालिटी क्रिकेट इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज विविध ठिकाणावरून मात्र प्रेक्षक देखील येत आहेत, त्याही प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू, कारण दूरवरून ही अशी स्पर्धा आहे कारण ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळणार। पुन्हा अक्षय
ठेठे तेज तरार गेंद, वाइड यॉर्कर। देखिए अक्षय ठेठे बहुत कम यॉर्कर लेन की गेंदें करते हैं, लेकिन जब करते हैं तो बहुत तेज करते हैं। यही कारण है कि ऑफ कटर लेग कटर में इस गेंद को झेल पाना बल्लेबाज को मुश्किल होता है। खूप चांगल्या पद्धतीने बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. ठेठे खींच के मारा है, पुल भी है और पावरफुल भी है, 6 रन। आत्ता थोडासा लांब आपटला आणि एजाज पुन्हा हरकतमध्ये येताना पाहायला मिळाले. स्पष्ट दिसला बॉल त्यांना आणि थोडासा टर्न देखील होत होता, परंतु टर्न होऊ दिलं आणि बॉलला सीमारेषा दाखवलेली आहे. एजाज या मॅचमध्ये एजाजचा मिजाज पाहायला मिळतोय. मागील मॅचमध्ये जरी लवकर आउट झाले होते, या मॅचमध्ये सूत्र स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न ते करतायत. देखिए बड़े मैच के खिलाड़ी हैं, जब क्वालिटी मैच रहता है तो एजाज कुरैशी एक ऐसे बैटर हैं जो क्वालिटी बैटिंग करते हैं। ओ बढ़िया नोकझोंक चल रही है मैदान के अंदर, बढ़िया गर्मा गर्मी। और ये सारी आप देख रहे हैं मानसून सुपर सीरीज 2026 आप तक लाए 70-70 स्पोर्ट्स। मग दुसरी ओव्हर सुरू आहे, 7-7 ओव्हरच्या मॅच. 70-70 स्पोर्ट्सने वेगवेगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. 5-7 ओव्हरची मॅच, 12 ओव्हरच्या मॅच, 16 ओव्हरच्या मॅच, टेस्ट मॅच आणि येणाऱ्या कालावधीमध्ये टेस्ट सिरीज देखील येणार आहे, जी मात्र 2-2 दिवसाची एक मॅच असणार आहे डबल इनिंगची. ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आपकी बार ऑन द राइज खेला है, गेंद सीधी निकल गई है लॉन्ग ऑफ पे, 6 रन। चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. हे पाहिजे रबर बॉल क्रिकेटला. तुम्हाला ताकदीपेक्षा टायमिंग झालं ना तर बॉल खूप लांब जातो. याही वेळेला अक्षय चुकले आणि एजाजच्या आवाक्यात करून बसले आणि तिकडे एजाजने बॉलला खूप चांगल्या पद्धतीने समोर धाडलंय, जिकडे षटकार मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये अमित दसाडेने चांगली बॉलिंग केली खरी, परंतु दुसरी ओव्हर ही रनवाली राहिली आणि त्याच्यामुळे हे जे 3 षटकार 3 डॉट बॉल टाकले, परंतु 3 षटकार सुद्धा आले, दोघेही यशस्वी झाले, पण रन 18 आलेले आहेत. एक लम्हे के लिए ऐसा लग रहा है मानो माइक हसी ने इस शॉट को खेला हो। निखिल जादव को उन्होंने जाके कह दिया नेवर माइंड, कोई बात नहीं, मैं हूं ना। 2 ओवर में 22, 3 सिक्सर जड़ चुके हैं एजाज कुरैशी, 20 पे बल्लेबाजी कर रहे हैं। निखिल जादव 3 गेंदों में 2, मरता क्या ना करता। अमित दासरे को कंटिन्यू रखा गया है। निखिल को डाउन दी लेग साइड वाइड घोषित किया अंपायर ने। 23 रन बिना कोई विकेट के ताई पैकर्स। ही लढत खूप महत्त्वाची असणार आहे. निखिल पावसाळी क्रिकेटचा राजा आहे आणि दुसऱ्या बाजूला युवा सितारा अमित दसाडे, ज्यांच्याकडे वेग आहे प्रचंड. जड़ में गेंद ड्राइव जरूर किया, मिड ऑन पे कैप्टन मौजूद, कोई रन नहीं। एक बात है चंदू सर, रबर क्रिकेट का हिसाब भी रबर वाला है। रबर को आप जितना दबाओगे ना उतना उभरेगा। फुल टॉस गेंद सामने मारना चाहते थे, मोटा सीरा फ्लाई स्लिप से थ्रू जरूर पहुंचा था। किस्मत अच्छी रही वहां पर एजाज कुरैशी की। ज्या वेळेला खासदार चषकात गोरेगावला योगेश पेनकर डिंगडॉंग टीममध्ये या बॉलरला घेऊन आले होते गेल्या महिन्यात, त्यावेळेला चर्चा झाली हा कोणता नवीन गोलंदाज आहे जो डिंगडॉंगच्या टीममध्ये दाखल झालाय. तर तो का दाखल झालाय त्याचं उत्तर त्यांनी आता रबर बॉलमध्ये, म्हणजे रबर बॉल नव्याने खेळत असताना एवढा वेगात आणि एवढा अचूकतेवर टाकणं तेवढं सोपं नाहीये, परंतु अमित ते काम करतायत. समोर दोन्ही चांगले खेळाडू आहेत, परंतु अमित स्वतःला सिद्ध करतायत. तेज गेंद जड़ में, बाल बच गए वहां पर एजाज कुरैशी। त्यांना एक टोपण नाव आहे वेगाचा शेवट आणि तशाच प्रकारची कामगिरी इकडे करताना पाहायला मिळत आहेत. नवीन खेळाडू परंतु प्रभावित करतोय, परंतु एजाज कुरैशी केव्हाही मोठमोठे स्ट्रोक खेळू शकतात, निखिलही खेळू शकतात. चर्चा या युवा गोलंदाजाची होताना पाहायला मिळते. नाव लक्षात ठेवा, अमित दसाडे. बिल्कुल, एक बात है कि आप ऑक्शन बेस सीरीज खेल रहे हैं तो ये जताता है कि उनके पास क्लास। अनदर वाइड यॉर्कर। दोपहर के समय में नींद बहुत कम उड़ती है, बल्लेबाजों की नींद उड़ा रहे हैं दासरे आणि एवढं प्युअर विशेष म्हणजे सुका बॉल आहे, खेळपट्टी सुकी आहे. अशा वातावरणामध्ये कीपरकडे बॉल पाठवणं तेवढं सोपं आहे का वेगवान गोलंदाजाने? नाहीये, परंतु अमित करतायत.
जो चांगलं करतोय त्याचं कौतुक त्यावेळेला करणं गरजेचंच आहे. सध्या वरनं कौतुक हे अमित दसाडे यांचंच होईल. देखिए 10 गेंदों में उन्होंने सिर्फ 6 रन दिए हैं. ये साबित करता है इज द मोस्ट इकोनॉमिकल स्पेल सोफा फ्रॉम अमित दसारे. आपकी बार घूम के मारना चाहते थे, हालांकि वेकेंट एरिया है, दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं. अब जाकर बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गेंद को उठाया. 2 रन. 2 रन. टाइमिंग उतनी अच्छी नहीं कर पाए थे. 26 रन बिना कोई विकेट के. ओव्हर नंबर 3 चल रहा है. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. अजूनही या अमित दसाडे नावाचा कोडं काही सुटलेलं नाहीये, कारण मोठा फटका त्यांच्या विरुद्ध आलेला नाहीये. फिर जड़ में गेंद ड्राइव करते हुए गेंद को कारपेट के जरिए आउटफील्ड में फील्डर मौजूद है, थोड़ा फंबल किया वहां पे. 2 रन आते हुए 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धाव संख्या जर पाहिली तर 28 झाली आहे, परंतु 2 ओव्हरमध्ये एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, फक्त 10 धावा दिल्यात. अमित दसाडेचं कौतुक प्रत्येक क्रिकेट प्रेमी करेल. हे नवीन टॅलेंट आहे, परंतु आवर्जून या मंचावरून सांगतोय, महाराष्ट्राच्या टेनिस आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये एक वेगाचा बादशाह दाखल झालाय. नाव त्याचं अमित दसाडे. बिल्कुल सही कहा आपने. लंबे रेस के घोड़े लग रहे हैं. आने वाले दिनों में काफी सरदर्द बन सकते हैं गेंदबाज. देखिए 70-70 के जो फॉर्मेट्स रहते हैं वो चैलेंजिंग फॉर्मेट्स रहते हैं. ये देखते हैं, ये वाइड यॉर्कर एजाज कुरैशी के बल्ले के नीचे से निकल गई. ये कमाल की गेंद थी, बाल बाल बच गए प्ले डाउन होते हुए. ये गेंद जिसपे के ड्राइव किया मिड ऑन में, कोई रन नहीं. निखिल जाधव ने फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग फ्रॉम यंग मैन अमित दसारे. तीन ओवर की समाप्ति, रन बने 28 बिना कोई विकेट के. बॉलिंग में प्रथमेश ठाकरे टीम के कैप्टन बॉलिंग के लिए आए हैं. एक बात है, पिछले 3-4 सीजन का अगर हम देखते हैं, सिंस फ्रॉम 2023 ये खिलाड़ी ने ओपन इंडिया क्रिकेट में अपना नाम काफी कमाया है. पहली गेंद एज लगा, फ्लाई स्लिप पर डायरेक्ट थ्रो, निखिल जाधव आउट. पिछले मैच के हीरो इस मैच में लगभग 0, 3 रन बनाकर 3 धावा करून माघारी परत आहेत. थोडासा दबाव निर्माण केला होता आणि निर्माण केला होता अमित दसाडेने, आणि त्याच्यात या ठिकाणी एक चांगला नेम देखील भार्गवने लावलेला आहे. परंतु या टीमकडे मोठी बॅटिंग लाईनअप आहे. मागील मॅचचा हिरो बॅटिंगला येतोय, म्हणजे प्रशांत घरत दाखल झालेले आहेत. एजाज कुरैशी यांच्या बॅटमधून चांगल्या रन येत आहेत, आणि अजूनही ओव्हर बाकी आहेत. म्हणजे येणाऱ्या 4 ओव्हर ज्या आहेत या खूप निर्णायक असणार आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये रन बनणं गरजेचं आहे. लेकिन चंदू सर, मेरा अपना मानना है कि आपने टॉस जीत के जो बैटिंग लिए, माना कि अभी बहुत खेल बाकी है, अभी तक जो खेल हुआ है उसमें एनपी स्पोर्ट परी पैकर्स हावी रही. नए बैटर प्रशांत घरत, पिछले मैच के मैन ऑफ द मैच. पुल बहुत अच्छा खेलते हैं. ओ लेग कटर हाथों के पीछे से किया था, पंच किया डीप कवर में, एक से ज्यादा कुछ भी नहीं. तसेच या ठिकाणी सुमित प्रतिष्ठान बोरिवलीचे मार्गदर्शक सिनियर खेळाडू अनिल दादा हे देखील उपस्थित राहत आहेत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ना, परंतु अजून डाव बाकी आहे. सिद्दीक बाबे सर, जर का इकडे रन आल्या, म्हणजे एक 80-90चं टार्गेट तरी उभं राहणं गरजेचं आहे याही परिस्थितीमधून, किंवा 90च्या पुढे, 90च्या दरम्यान तरी जावं लागेल. बिल्कुल, बहुत कुछ डिपेंड करता है एजाज कुरैशी पे. ब्यूटी, लेकिन थोड़ा सा लेग स्टंप के बाहर वाइड. वाइड से डूबते को तिनके का सहारा, बुरताला कारीचा आधार. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 पे पहुंचा है. फिर लंबा हिट लेना चाहते थे, सवाल पूछा, हावी स्टैट, अंपायर सहमत नहीं. फिर छठा है एजाज कुरैशी को. चांगला बॉल टाकला याही वेळेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल फिरताना देखील पाहायला मिळाला एजाज कुरैशी यांच्या विरुद्ध. याही षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. मोठा फटका नाही आलाय. अमित दसाडेच्या देखील दोन्ही ओव्हरमध्ये मोठा फटका नव्हता आला.
परंतु रन करावे लागतील. एजाज त्यासाठी ओळखले जातात आणि ताई पॅकर ही देखील एक मोठी टीम आहे. फिर बाहर निकाला मिस्क्यू बुल, लेकिन फील्डर नहीं है. गेंद को जब तक उठाते एक रन. एक बात है चंदू सर, अभी तक काफ़ी हावी रही है गेंदबाजी एनपी स्पोर्ट्स पर ही पैकर्स की. आपकी जब चलती है ना तो आपके हथेली पे मोमबत्ती जलती है. हो, खूप चांगली गोलंदाजी होते, परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. प्रयत्न करावे लागतील. फिर लेग ब्रेक और बढ़िया रनिंग कैच और आउट होके जा रहे हैं. पिछले मैच के दोनों हीरो लगभग 0 पर. कौतुक इकडे प्रथमेश ठाकरेच आता करावं लागणार आहे, कारण बॉल ज्या पद्धतीने त्यांनी फिरवलाय, वळवला आणि अगदी बॅक ऑफ द हँड मागून टाकलाय आणि बॉलची गती कमी झाली. त्याच वेळेला बॅट अगदी वेगात फिरवायला गेले, टायमिंग नाही झालाय आणि शॉर्ट फाईन लेगला पकडली गेली कॅच. आणि आणखीन एक धक्का इकडे बसताना पाहायला मिळतोय. एनपी स्पोर्ट्स चांगली गोलंदाजी करतायत, त्यांच्या गोलंदाजांना सूर गवसलाय, परंतु दुसऱ्या बाजूला यानंतर आणखी 3 ओव्हर येणार आहेत, तर ताई पॅकरला बॅटिंग करावी लागेल. चंदू सर, गेंदबाजी में अनुशासन है, गेंदबाजी में डिसिप्लिन है. चेंजेस बहुत अच्छे कर रहे हैं कप्तान प्रथमेश ठाकरे. 31 पे 2, ओवर नंबर 4 चल रहा है और नए बैटर मैदान में आते हुए ऑलराउंडर अयूब शेख. देखिए, ओपन इंडिया क्रिकेट में 4 से 5 खिलाड़ी ऐसे हैं जो लंबे सिक्सर के लिए जाने जाते हैं. शियाज कदम, बबलू पाटिल, दीपेश माली, अयूब शेख, ये वो नाम है जो बहुत दूर सिक्सर मारते हैं. हालांकि थोड़ा गर्म पानी में आए हैं और गर्म मौसम में आए हैं अयूब शेख. प्रथमेश ठाकरे, ब्यूटी ब्यूटी, आगे से घुमाया, बल्लेबाज घूम गए. 4 ओवर की समाप्ति और केवल 31 रन 2 विकेटों के नुकसान पर. क्या लगता है चंदू सर? वाह, ये क्या सीन है. ये देखिए, ऐसे लग रहा है कि शोले पिक्चर में कोई किरदार वहां खड़ा हो. क्या कैमरा वर्क है. हर्ष ऑफ यू 70-70. वा 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 वा, कसं सुचतं तुम्हाला सर सुद्धा एवढं समय सूचकता. अगदी तीच आठवण झाली. 31 रन 2 विकेट. नहीं, वैसे भी जमाना चंदू सर दिखता है तो बिकता है. अगर उसको कोई दोस्त कहेगा ना तो ये जो पिक्चर है ना, ये वो यूपी स्टेटस पे उसके लग जाएंगी. यही तो 70-70 है. 0 से हीरो बनाओ. स्विंग एंड मिस, अनदर फाइन डिलीवरी. गंगाधर इंगोले आए हैं. बॉलिंग का एक यूनिट है और आउट होके जा रहे हैं एजाज कुरैशी. क्या बॉलिंग अटैक है इस वक्त एनपी स्पोर्ट्स के पास. गंगाधर इंगोले, आगे रखी हुई गेंद मोटा सिरा लेकर विकेट कीपर के हाथ में. तैंतीस पे गिरने वाला ये तीसरा विकेट है. नए बैटर डगआउट से नमूदार होते हुए सूरज के ने 31 रन 3 विकेटों के नुकसान पर. 70-70 स्पोर्ट्स को लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें, क्योंकि आने वाले दिनों में कई बड़े टूर्नामेंट्स दस्तक दे रहे हैं रबर क्रिकेट के, जिसमें कार्निवल हो, जिसमें मानसून ब्लास्ट हो, जिसमें एसडी ट्रॉफी हो, जिसमें आरके फ्री हिट का शो हो, या जिसमें फिर टेस्ट चैंपियन ट्रॉफी हो. 31 रन 3 विकेट. गंगाधर इंगोले, ओ आउट, टोक रशर. व्हाट अ बॉल. ये गंगाधर इंगोले इतनी तेज गेंद की थी कि बल्ला भी नीचे नहीं ला पाए सूरज के ने.
विकेट आलेली आहे. आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या दाखवलं जात आहे. इकडनं धावांची आवश्यकता आहे खरी, परंतु एका मागोमाग एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. तर इकडे यस, अगदी योग्य निर्णय पंचांचा पाहायला मिळतोय. प्रचंड वेगात स्टंपच्या समोर पायावर बॉल आदळला होता आणि सूरजला माघारी परतावं लागतंय. बॅटिंग लाईनअप आहे मोठी, प्रयत्न करावे लागतील अजूनही. हैट्रिक पे आ गए हैं वहाँ पर गंगाधर इंगोले। अगली दो टीमें अर्जुन गांधारी फाउंडेशन और स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11, दोनों के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आपको टॉस के लिए पहुंचना है। अर्जुन कंधारी फाउंडेशन कुनकई शीतलाई विटावा टीम के कैप्टन और स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11 के कैप्टन। तसेच या ठिकाणी तेजस भाऊ कारकर जे विटाव टीमचे संघ मालक आहेत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा संघही आपल्याला पाहायला मिळतो, विटाव्यावरून तेजस भाऊ कारकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. तेजस भाऊ, आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. संघ मालकांसाठी आपण मंचावर व्यवस्था केली आहे. तेजस भाऊ, आपण मंचावर या. हैट्रिक बचाने के लिए ओमकार आए। ओमकार देसाई, द गोल्डन पेज ऑफ मुंबई क्रिकेट। ओमकार देसाई सामना कर रहे हैं गंगाधर इंगोले का। विकेटों के पीछे कैचिंग पोजीशन में 4 खिलाड़ी हैं। हैट्रिक गेंद, इंगोले, हवा में गेंद है, नीचे, और क्या ये पहला हैट्रिक? यस, गंगाधर इंगोले ने इतिहास रचा है मानसून सुपर सीरीज में, और ये आज के पहले ही दिन इंगोले का पहला हैट्रिक। वा, गंगाधर इंगोले लगातार 3 चेंडूवर 3 विकेट घेण्याचा कारनामा आणि तिन्ही नामवंत खेळाडूंना बाद करण्यात यशस्वी राहिलेले आहेत. सुरुवातीला गोलंदाजांनी दबाव निर्माण केला आणि आता मात्र एका मागोमाग विकेट देखील चाललेल्या आहेत. आणि गंगाधरचं कौतुक, एवढ्या मोठ्या मंचावर हॅट्रिक घेणं आणि ते सुद्धा रबर बॉल क्रिकेटवर घेणं सोपं नाही आणि गंगाधरने ते केलेलं आहे आणि म्हणूनच गंगाधर शक्तिमान आहे. कशा प्रकारे विकेट घेतल्या. पहिली विकेट एजाज कुरेशीची, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा घेत पाठीमागे गेला. त्यानंतर LBWच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळाली. लोअर फुलटॉस बॉल पायावर आदळला गेला आणि त्यानंतर ही हॅट्रिक. लेन बॉल होता, समोर खेळायला गेले परंतु फटका फसला आणि ही तिसरी विकेट आलेली आहे. हॅट्रिक गंगाधर इंगोलेची. क्या वो डबल हैट्रिक लेंगे? डबल हैट्रिक पे आ गए गंगाधर इंगोले। ओ, बाल बाल बच गए। क्या क्रिकेट हो रहा है श्री गुरुदत्त चौटा इरवा मानकोली। और चंदू सर, हम देख रहे हैं कि सामने टर्फ क्रिकेट का ग्राउंड भी बन रहा है। सामने जो काम चल रहा है वहां पर टर्फ क्रिकेट भी खेला जाएगा। फिर अच्छी गेंद और एक और विकेट। 1 ओव्हर में 4 विकेट कमर तोड़ दी। काय गोलंदाजी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. लगातार 3 विकेट, त्यानंतर आणखी डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा विकेट, रन एकही नाही, विकेट 4. गंगाधर इंगोले काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. रोहितला देखील माघारी परतावं लागतंय. या टीमला आज आता या मॅचला झालंय तरी काय, का मागील मॅचमध्ये उच्चांक केला होता परंतु रन करावे लागतील. देखिए, मैंने पहले ही कहा हालांकि कभी कभी फैसले आपको मार देते। टॉस जीत के जो बल्लेबाजी का फैसला किया था वो बिल्कुल अपोजिशन के साइड में जाता हुआ 31 रन मानो सरदर्द बन गया। 31 पे कितनेवा विकेट गिरा है? 1 2 3 4 5वां विकेट। 6 गिरे हैं लेकिन 31 पे 5 गिरे। 31च्या पुढे गाडी न्यावी लागणार आहे कारण धावसंख्या अगदी थांबली आहे. कारण मागील आपण पाहू शकता 7 बॉल झाले, त्याच्यामध्ये विकेट आलेले आहेत 5 आणि रन तर एकही नाही झाली आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये असंही होऊ शकतं, परंतु आता विघ्नेशवर खूप मोठी जबाबदारी आहे अयूबच्या जोडीला. फ्लिक कर दिया, नो लुक शॉट, शॉट ऑफ डे।
6 रन। ओ माय गॉड, 4 विकेटें ली, लेकिन इस शॉट को देखिए विघ्नेश के, नो लुक शॉट। आल्या आल्या माहोल बनवला भाऊने, पहिलाच बॉल पाहिलं, नो लुक मारलाय, अगदी जबरदस्त फटका इकडे पाहायला मिळाला आणि नो लुक 6 धावांसाठी पाठवून देखील पाहायला मिळाले। वा 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 वा, असं वाटलं सूरजचे प्रदीप पाटील नाही, आमचे साखर तोडे सुद्धा कमी नाही आहेत। जबरदस्त। बिल्कुल मेरे मुंह की बात आपने छीन ली। इस शॉट के लिए सूरज के प्रदीप पाटिल को जाना जाता है। 5 ओवर की समाप्ति के बाद 37 रन, 6 विकेट, लेकिन अभी भी बहुत पिछड़ती हुई बारी है। ये देखिए किस तरह उनका ओवर था। एजाज कुरैशी कॉट बिहाइंड वे, उसके बाद ये टो क्रशर पलम एलबीडब्ल्यू, उसके बाद ये हैट्रिक गेंद ओमकार देसाई बैकफुट पे जाकर पुल करना चाहते थे, सॉफ्ट डिसमिसल कॉटन बोल्ड, उसके बाद ये डॉट गेंद, ये चौथा विकेट और नो लुक शॉट। 11वें गेंद। पंकज पाटिल भी सोचते होंगे कि क्या हो रहा है, गेंदे या तो गुडलेन पे पड़ के शरारत कर रही है या तो फिर सीधा जड़ में आ रही। पंकज को बैकफुट पे गए, पुल कर दिया गेंद को, धमाकेदार शॉट, 6 रन। अशाच फटक्यांसाठी ओळखला जातो हा बॅटर, टीमला संकटातून बाहेर काढण्यासाठी ओळखला जातो। मागील मला मान्सून ब्लास्ट आठवत आहेत, त्याच्यामध्ये देखील मोठमोठे खेळ त्यांनी केलेले आहेत आणि सुप्रीमोचा बेस्ट बॅटर हे मात्र त्यांच्या कारकिर्दीतील एक सर्वोच्च क्षण देखील पाहायला मिळालाय। आज अय्यूब यांना टीमसाठी, ताई पॅकरसाठी असंच खेळावं लागेल। 10 बॉल बाकी आहेत, त्यातले बाहेर किती जाणार हेही पाहावं लागेल। अयूब को अब की बार गेंद हवा में और अयूब का काम भी तमाम। एक शॉट खेलने के बाद बल्लेबाज आउट हो जाता है 43 पे 7। आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळते। 43 धावा धावफलकावर आहेत खऱ्या, परंतु 7 विकेट आलेले आहेत। सुमित डेकडे आणि कंपनी म्हणजे एनपी टीमने ज्या पद्धतीने, परिपॅकर एनपी स्पोर्ट्सने ज्या पद्धतीने तयारी केली आहे, जणू काही मधला जो रेस्ट होता ना त्याच्यात सुमित डेकडे आणि कंपनी प्लॅनिंगच करत होती की काय, अशा पद्धतीने हा डाव आतापर्यंत पाहायला मिळालाय। 43 for the loss of 7 wickets, 6 over in progress, and I think Thai Packers in deep trouble now. Excellent overturn from Ingole, but Prathamesh Thakre bowled excellent, the captain of NP Sport Padi Packers. So far he bowled 1.3 overs, consider 9 runs and claimed 2 wickets. Still overcast condition, cloudy day, but no rain so far. प्रथमेश ठाकरे, नए बैटर पंकज पाटिल आए हैं। आते गेंद को लॉफ करने की कोशिश, किस्मत का सहारा, गेंद शॉर्ट लेग से घूमी, विकेट कीपर के पास 1 रन। 44 रन, 7 विकेट। 44 धावा धावफलकावरच रन करावे लागणार आहेत। 8 बॉल अजूनही हातामध्ये आहेत, तर ताई पॅकर्सला रन करावे लागतील। विघ्नेश कीर्ती स्ट्रेंथ आहे जे मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आपण पाहिली। अच्छी गेंद छटाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। यही तो सवाल सर मैंने आपसे किया था कि पिछले 2 मैच में पहली इनिंग में 100 के ऊपर हुए, उसको देखकर ताई पैकर्स ने फैसला किया था या फिर ये देखकर कि बरसात नहीं है, बहती गंगा में हाथ धो लिया जाए। फिर अच्छी गेंद कौन बनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। एक्सलेंट बॉलिंग, 1.5 ओवर्स, 11 रन्स एंड 2 विकेट्स। खूप चांगली गोलंदाजी केली जाते, परिस्थितीला अनुसरून गोलंदाजी केली जाते। आता काही रडारमध्ये देखील बॉल टाकण्याचा प्रयत्न होतो आहे, थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न प्रथमेश ठाकरे यांनी सातत्याने केलाय। आपकी बार बढ़िया स्क्वायर ड्राइव किया है, गेंद जा रही है इस वक्त पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलला ज्या पद्धतीने त्यांनी स्क्वेअर लेग फाईन लेगला स्ट्रोक मारला, त्यामुळे प्रथमेश यांनी काय केलं, त्यांना ऑप्टमच्या बाहेर रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातूनही उत्तर देण्याचा प्रयत्न विघ्नेशने केलाय। मी हेही करू शकतो ते इकडे दाखवलंय। एक चौकार आलाय, शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 48 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळाला। एका पायावर स्वतःला कंट्रोल केलं आणि कव्हर पॉईंटच्या दिशेने हा चौकार मारलेला आहे। 1 ओव्हर बाकी आहे, किमान 15-20 तरी येणं गरजेचं आहे।
NP Sport and Puri Packers present Mira Bhainder Big Bash. Season 3 coming soon this November. 70 स्पोर्ट्स पे देखना ना भूलिए. दिवाली के आसपास गंगाधर इंगोले. एक ही सवाल है, क्या गंगाधर इंगोले फाइपर लेंगे? 4 विकेटें अब तक ले चुके हैं. 7 गेंदों में 6 रन देकर 4 विकेट. चांगली गोलंदाजी होते. तेजस कारकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. विटावा संघाचे संघमालक इंगोले. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है, मेरे ख्याल से नहीं. अपनी टोपी थमा दी है वहां पर. गंगाधर इंगोली की एक खासियत है, लेंथ लाइन उनकी बहुत ही परफेक्ट रहती है. फुल टॉस गेंद तान दिया आसमान में, दूर गगन की छाव में 6 रन. चांगला मारलाय, लांब मारलाय. फुलटॉस केला आणि मग काय पालन सोडणार आहेत. त्यांनी सुद्धा इकडे लांब लचक फटका खेळलेला आहे. पाटील बॅटिंगला आहेत आणि त्यांच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. त्यांना माहिती आहे आपल्या टीमसाठी धावा तर करायच्या आहेत. मग मला संधी मिळाली तर मी सुद्धा तेच काम करणार आहे माझ्या टीमसाठी. रन. अब तक 2 अर्धशतक आए हैं, लेकिन क्या फाइपर होगा या नहीं? इंगोले. पटकी भी गेंद और फाइपर होने की तैयारी में. गंगाधर इंगोले ने 5 विकेटें हासिल किए फाइपर मान्सून सुपर सीरीज में. ओ टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 5 विकेट या मैदानामध्ये रबर बॉलला घेतलेले आहेत गंगाधर इंगोले. नवी मुंबई दिवा कोळीवाड्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि NP स्पोर्ट्स परी पॅकरला खेळत असताना गंगाधर इंगोलेने हॅट्रिकही घेतली, फायफरही घेतला. एखाद्या गोलंदाजाच्या आयुष्यातील एक मोठा क्षण असतो. या दोन्ही गोष्टी करणं एकाच मॅचमध्ये केलंय, एकाच इनिंगमध्ये केलंय. बिल्कुल सही. देखिए, बल्लेबाज जो अर्धशतक लगाता है, ये देखिए दूर से खेले थे, फील्डर मौजूद था डीप एक्स्ट्रा कवर में, कोई गलती नहीं. चंदू सर, बल्लेबाज अर्धशतक लगाता है जो कितना कीमती रहता है, गेंदबाज के लिए फाइपर उतना ही कीमती रहता है. गंगाधर इंगोले, एक्सलेंट बॉलिंग फिगर, 1.2 ओवर्स, 12 रन एंड 5 विकेट्स. 8 विकेटें गिरी है, 4 गेंदें बची है, 2 बल्लेबाज. फिरोज शेख आए हैं. इंगोले छठा विकेट की तरफ. इंगोले नीचे जा रहे हैं, ये लेते हुए छठा विकेट. फिर से वो हैट्रिक पे आ गए. क्या बॉलिंग कर रहे हैं. ये मुझे याद पड़ता है भिवंडी क्रिकेट का, तो मैं बता सकता हूं कि ZP कप में 2010 में प्रशांत मात्रे ने हैट्रिक डबल 2 मरतबा हैट्रिक किया था ग्रामीण क्रिकेट में. इंगोले एक ही मैच में दूसरे ओवर में हैट्रिक पे आ गए. अब तक 6 विकेटें लिए, 1 विकेट बचा है और 2 गेंदें बची है. इंगोले विकेट लेते हैं तो 7वां विकेट रहेगा उनका. 1.3 ओवर्स, 12 रन देके 6 विकेट. बल्लेबाजी के 12 रन नहीं दिए, बल्कि बल्लेबाजी के 12 बजाए. 55 रन, 9 विकेट. इंगोले ऑन फायर. आखिरी विकेट परजोत अंबीरे. गंगाधर इंगोले. बढ़िया गेंद. देखिए चंदू सर, गंगाधर इंगोली की गेंदबाजी में आज वो धार है. जिस तरह यहाँ पर शायद बल्लेबाजों की तरफ से Twelve runs and so far he claimed 6 wickets.
गंगा के धारा से पानी और गंगाधर के हाथों से गेंदें तेज छूट रही है। सामने टर्फ क्रिकेट का भी मैदान बन रहा है। चक नो बॉल। 3 रन पेनल्टी के दिए जा रहे हैं स्कोर में। ये भी क्रिकेट है सर। देखिए हमारे अंपायर्स की भी सराहना करनी होगी, और यहाँ पर मैं परजोत अंबिड़े की सराहना करूंगा। जैसे उनके हाथों से गेंद छूटी उन्होंने ऑब्जेक्शन लिया। ये अभी का यस, ये भी एक अच्छा समाचार नहीं है यहाँ पर एनपी स्पोर्ट्स के लिए कि मानसून सुपर सीरीज में गंगाधर इंगोले अब गेंदबाजी नहीं कर पाएंगे। आणि आपण पहिलंच सांगितल्याप्रमाणे ज्या बॉलला ऑब्जेक्शन घेतलं जाईल तोच बॉल चेक केला जाईल आणि तो बॉल इकडे चेक केला गेलेला आहे. किनारे पे डूब गए, और किनारे पे डूबने का गम भारी भी रहता है। ये साफ सुथरा क्रिकेट। टर्न कर दिया है ऑन साइड में, 1 रन। 3 रन पेनल्टी की ऐड की हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 58 रन। एज एंड ड्रॉप। दोनों बल्लेबाज बचते हुए 1 रन आता हुआ। कुल मिलाकर टाई पैकर्स ने अपने 7 ओवर में 59 रन बनाए। 60 रनों की चुनौती। आइए चलते हैं पहले सर कुणाल दाते के पास। अर्जुन गांधारी फाउंडेशन, उनकाई शीतलाई विटावा टीम और उनके साथ स्वागत बिजनेस पार्क रिग्नेश 11। पहले टॉस होगा और खेल की जब शुरुआत होगी तो माइक्रोफोन को लीड करेंगे चंदू सर, और उनका साथ निभाएंगे कुणाल सर। चला अर्जुन कांदारी फाउंडेशन, कुनकाई शीतलाई विटाबा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी या.
सो शुभम गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अर्जुन कांदारी फाउंडेशन कुनकाई शितलाई विटाबा आणि त्यांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज आहे रिग्नेश 11 म्हणजेच स्वागत बिझनेस पार्क भिवंडी. आणि आता टॉस केला जाईल. कॉल कोण करणार आहे? हेड कॉल आहे अँड हेड इट इज म्हणजे स्वागत बिझनेस पार्क. धन्यवाद. टॉस जिंकलाय या महत्त्वाच्या मॅचमध्ये, कारण डू ऑर डाय मॅच असणार आहे. कारण या मॅचमध्ये जर तुम्ही हरलात तर या स्पर्धेच्या बाहेर, जिंकलात तर एक संधी 5व्या मॅचमध्ये खेळण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. काय वाटतं पहिल्या मॅचमध्ये काय चुका झाल्यात? कारण ऑलमोस्ट 142चं टार्गेट तुमच्या टीमच्या समोर आलं आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलं तुमची बॅटिंग देखील मिडल ऑर्डर आणि स्टार्टिंगचे जे फलंदाज आहेत ते थोडेसे ढेपाळलेत. या मॅचमध्ये काय प्लॅनिंगने तुमचा संघ उतरेल? नक्कीच आम्ही गोलंदाजी खराब केली आणि त्याच्यावरच पहिला गोलंदाजी आली तर त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करू की चांगले डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करू. आता तुमचं म्हणणं असं आहे की चांगले डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करू. तरी एक माइंडसेट आणि या मॅचमध्ये ज्या मागच्या मॅचमध्ये तुम्ही काही चुका केल्या तर वाटतं की गोलंदाजीमध्ये काही परिवर्तन होतील का? कारण मागच्या मॅचमध्ये सुलतानने एकच षटक टाकलं, काही गोलंदाज थोडेसे मागळे ठरले, मयूरच्या सेकंड ओव्हरमध्ये 33 धावा झाल्यात. तर काही परिवर्तन आपल्याला दिसेल का? ऑन फील्ड डिसिजन घेत होतो कारण मयूरची एक ओव्हर चांगली पडली होती, त्याच्यामुळे परत एकदा त्याच्यावर विश्वास दाखवला होता. ठीक आहे, रन्स आल्या. या मॅचला नक्कीच काय तरी कमबॅक करू. चला, खूप सारा शुभेच्छा है. उमर भाई आइए. उमर भाई, आपकी टीम भी अच्छी खेली पिछले मुकाबले में, लेकिन फिर से वही कहानी कि आपकी टीम हारी है. अब इस मुकाबले में डू और डाई मैच आपको खेलना है, बल्लेबाजी करनी है. आपको लग रहा है कि थोड़ा सा फोरकास्ट कंडीशन यहाँ पर नजर आ रहा है, एक इनिंग यहाँ पर अभी भी बाकी है, तो आपको बल्लेबाजी मिली है. आप खुश हो इस डिसीजन से जो इन्होंने लिया? हाँ, खुश है सर. इससे पहले वाले डिसीजन से भी खुश थे हम लोग, पर बारिश की वजह से प्रॉब्लम हुआ. बारिश के साथ मैं बोलूँगा प्लेयर लोग को थोड़ा डिसिप्लिन मेंटेन करना चाहिए. जो टाइम दिए वो टाइम पे प्लेयर को आना चाहिए. टाइम नहीं आने से हम लोग का बहुत कुछ प्रॉब्लम हुआ. 11 प्लेयर की लिस्ट भी नहीं हो पा रही थी, जिसके एक डिसीजन की वजह से हम लोग ये मैच हारे. इम्पैक्ट प्लेयर रूल जो हिसाब से आपने दीनू कांबळे को फिर से एक बार इम्पैक्ट प्लेयर के तौर पर अभी पिछले मुकाबले में खिलाया, तो इस मुकाबले में क्या कहानी रहेगी? कौन से ऐसे खिलाड़ी जो आपकी टीम में बल्लेबाजी आपको करनी है, तो आपको क्या लगता है एक माइंडसेट के तहत बल्लेबाजी होनी चाहिए और कितना टारगेट सेट करने का प्रयास आपकी टीम करेगी? सेट ऐसा टारगेट कुछ फिक्स नहीं है, क्योंकि इधर 3 डिजिट में स्कोर जाएगा तो ऑटोमेटिकली सामने वाले लोगों को प्रेशर आएगा. बैटिंग लाइन बहुत अच्छी है. दीनू है, महेश है, मुजम्मिल है और अपना सचिन, प्रीतम, कबीर, सभी बैट्समैन है रबर बॉल के स्पेशलिस्ट है. वो लोग ने क्लिक नहीं हुए, इसकी वजह से रन नहीं हुआ. थोड़ा बारिश की वजह से भी बीच में 3 ओवर के बाद में बारिश हुआ, तो हम लोग को डिसएडवांटेज था. अभी ज़्यादा से ज़्यादा 100 क्रॉस करने की कोशिश करेंगे. थँक्यू सो मच उमर. टॉस नुकताच झालेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 भिवंडी या टीमच्या कॅप्टनने केला. परंतु नक्कीच पाऊस पडतो त्याचा ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज याच्याविषयी देखील चर्चा केली उमरने. परंतु यानंतरच्या मॅचमध्ये देखील इंटरेस्टिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. मान्सून सुपर सिरीजच्या या पहिल्या दिवशी सुद्धा जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालंय. चालू मॅचमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. NP स्पोर्ट्स परिपॅकर या टीमची 60 धावा झाल्यात. 61 करायच्यात, याची नोंद घ्या. 61 करायच्या आहेत आणि त्याचा पाठलाग ताई पॅकरची टीम त्यांना कसं रोखते, कारण क्रिकेटचा खेळ आहे. जर काही विकेट आल्या तर मात्र मॅचचं गणित इकडे सुद्धा बदलू शकतं आणि त्याच्यामुळे जरी 61 कमी वाटत असेल 7 ओव्हरमध्ये, मॅच यामध्ये देखील रंगू शकते जर विकेट आल्या तर. त्यामुळे विकेटसाठीचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील आणि त्यासाठी विकेट टेकर गोलंदाजच आणला आहे. आर्यनला गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. आर्यन भोईर, ज्याने मात्र दिवा गावाचं नाव सध्या महाराष्ट्रभर नेण्याचं काम केलं आहे, त्यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. महाराष्ट्राच्या टीमला देखील क्रिकेट खेळण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता सलामीची जोडी प्रतीक गरत. कळमचा हा जबरदस्त खेळाडू पावसाळी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी प्रतीक आहेत. पहिला बॉल, बॅट अगदी वेगात फिरवली आहे परंतु अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे आर्यन यांच्याकडून. सुरुवात खराब आर्यन भोईरची आणि विशेष म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, तुमच्याकडे धावा भरपूर कमी आहेत. अशा परिस्थितीमध्ये हे बॉल तुम्हाला टाळावे लागतील या महत्वाच्या मॅचचा जर विचार केला तर, कारण लक्ष छोट आहे. प्रतीक गरत, चांगला बॉल खोलवर टप्प्याचा समोर ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पहिल्या डावाचं वैशिष्ट्य म्हणजे हॅट्रिक, फायफर, 6 विकेट. गंगाधर इंगोले यांच्या अमित दसडेची अप्रतिम गोलंदाजी
हेही पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं खरं, परंतु दुसऱ्या डावात काय घडणार ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय. लक्ष मोठं नाही आहे, परंतु विकेट आल्या तर ते मोठं सुद्धा होऊ शकतं. पावसाची देखील प्रतीक्षा या ठिकाणी पाहायला मिळते, त्याचंही सावट इकडे पाहायला मिळत आहे. सुमित डेकळे इन ॲक्शनमध्ये, टेनिस क्रिकेटचा बाहुबली, रबर बॉल क्रिकेटसुद्धा त्यांनी मागील कित्येक वर्ष गाजवलेला आहे. त्यांनाच आपण पाहतोय बॅटिंगसाठी. तर समोर आर्यन भोईर. मॅच महत्त्वाची आहे, जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सुमित डेकळे यांनी देखील प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आपला स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे, विविध स्पर्धांमध्ये तो दबदबा निर्माण केला आहे. तर युवा आर्यन त्यांना रोखण्यासाठीची रणनीती बनवताना पाहायला मिळत आहेत. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. सुमित डेकळे, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर मात्र तिकडे पोहोचताना पाहायला मिळत आहेत आणि कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, शेवटच्या क्षणी पुन्हा मागे जंप मारली, कॅच नाही झाली. प्रयत्न चांगले, भरपूर उंच गेलेला हा फटका होता आणि प्रयत्न खूप चांगला केला सूरजने, परंतु एवढं सोपं नसतं. ज्या वेळेला एवढा बॉल उंचावर गेला होता, बॅटचा स्विंग पा सुमित डेकलेचा, आणि त्याच्यानंतर हा जो बॉल आहे अक्षरशः त्या आभाळाला बुक्की मारत खाली आला आणि त्यानंतर हा प्रयत्न सोपा बिलकुल नव्हता सूरजसाठी हा कॅच. परंतु शेवटी कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि काय ॲक्शन रिप्लेज आहेत, स्लोमो मध्ये या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. 70 स्पोर्ट्सवर चांगलं टेलिकास्ट. आर्यन सुमित डेकळे यांच्यासाठी. हो, आता थोडासा मागे घेऊन वळवलाय, डॉट बॉल. चांगला पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी. लेग कटर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि तेच इथे दर्शवत असताना सुमित डेकले आणि त्याच्या विरुद्ध आर्यन भोईर. एक चांगली जुगलबंदी. 61 धावा डिफेंड करायच्या, धावा झाल्या 4. वेगात टाकलाय, वाह काय बॉल टाकलाय, परफेक्ट ब्लॉक. थोडंसं अडखळले सुद्धा त्या ठिकाणी सुमित. एवढा जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. वाह आर्यन वाह. कमी धावसंख्येमध्ये देखील फाईट करतायत. चांगला यॉर्करचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय आणि शेवटच्या क्षणाला बॅटला थोडंसं खाली आणलं आणि त्याच्यामुळे ती एक धाव मिळाली. इथे जर पायाला बॉल लागला असता तर आर्यन तयारीतच होता त्या अपीलसाठी आणि तेच इथे पाहायला मिळालं. दोन्ही हात त्याच्या डोक्यावर गेले. तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 5. 4 बॉलचा खेळ संपलाय. प्रतीक मागच्या मॅचचा हिरो स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला पुल केला जातोय, बॉल हवेत आहे, पाहूया किती लांब जाईल. आर्यन भोईर यांची कॅच सुटली आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एका षटकात 2 संधी निर्माण केल्या आर्यनने, परंतु कॅच नाही झाली. 4 आलाय. मागच्या मॅच मध्ये खतरनाक कॅच घेतला अयूबने, या मॅच मध्ये सोप्पा झेल सोडलाय. हा बॉल पहा, हलकासा लेग कटर, बरोबर पहिलं बोट, अंगठ्याच्या बाजूचं बोट, तर्जनी आणि त्यानंतर मधलं बोट त्याच्यावर फिरवलं होतं. ऑन साईडला खेळलाही होता फटका, परंतु तिथे डीप मध्ये एक सोप्पा झेल सोडला आणि 4 धावा मिळाल्यात. आर्यन खाली बसला, त्याचं कारण आहे तो अजून काही करू शकत नाही. 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. यावेळेला समोर खेळलाय, ताकद, फोर्स थोडासा जास्त लावला आणि आता प्रतीकने बॉलला सीमा रेषा पार षटकारासाठी पाठवलंय. आर्यन भोईर लास्ट बॉल, ऑफ कटर बॉल आतमध्ये आला पडल्यानंतर आणि त्याच्यावर ताकद झोकली. डाऊन दी ग्राउंड समोर लॉंग ऑनला फोर्सफुल षटकार इथे येतोय. 6 धावा येत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात. 61च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ज्या टेस्ट चॅम्पियनशिपची आपण चर्चा करत होतो, ती रबर टेस्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर 2 दिवसीय क्रिकेट डबल इनिंग टेस्ट मॅच तुमच्या भेटीला येते. सप्टेंबर महिन्यामध्ये परत एक वेळा रबर टेस्ट चॅम्पियनशिप साठी तयार राहा, कारण मागच्या हंगामात आपण पाहिलं होतं सगळेच्या सगळे पांढऱ्या गणवेशात खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्यासाठी पनामा कॅप, आकर्षक कॅप 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून 2 ड्रेस प्रत्येक टीमला 70 स्पोर्ट्सने दिले होते आणि तीच रबर टेस्ट चॅम्पियनशिप, कारण ही स्पर्धा मला नेहमीच आठवणीत राहील. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये तर रन आलेत. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 61चा करायचा आहे पाठलाग आणि पंकज पाटील पालन बॉलिंगसाठी दाखल झालेत. सुमित समोर खेळण्याचा प्रयत्न करतायत, बॉलला समोर ढकललंय खरं. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि
धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. ही जोडी चांगली कामगिरी करते. हो, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. प्रतीक गरज, सुमित ढेकले ही सलामीची जोडी मैदानामध्ये 16 धावा झाल्यात. मान्सून सुपर सिरीज, त्यानंतर मान्सून ब्लास्ट, त्याच्यानंतर कार्निवल आणि कार्निवल झाल्यानंतर रबर टेस्ट चॅम्पियनशिप, अशा 4 स्पर्धा क्रिकेटच्या तुम्हाला 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. सुलतान आणि दिनूची स्पर्धा, त्याचबरोबर तुम्हाला पाहायला मिळेल बिलाल शेख आणि शुभम नाईक यांची स्पर्धा. आणि इथे मात्र डिरेक्ट हिटचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर एंडला स्टंपचा वेध, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. विकेट येताना पाहायला मिळते. पण विकेट कोणती फोडू शकते. या कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट घ्याव्या लागतील. आणि पंकज यांनी गोलंदाजी करून तिकडे गेले, त्यानंतर नेम धरला आणि यष्टी उडवलेली आहे. वाह, पाटलांचा नाद नाही करायचा. विकेट आली आहे, कोंडी फुटली आणि विकेट येताना पाहायला मिळते. बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये मान्सून ब्लास्ट आपल्या भेटीला येईल. 12-12 ओव्हरच्या मॅचेस, रबर बॉल क्रिकेट कार्निवल येणार आहे, टेस्ट सिरीज येणार आहे, अशा खूप साऱ्या मॅचेस आपल्या भेटीला येत आहेत. रबर टेस्ट चॅम्पियनशिप सुद्धा येणार आहेत. रबर क्रिकेट कार्निवल देखील येणार आहे आणि मान्सून ब्लास्ट तर पुढल्याच आठवड्यात आपल्या भेटीला येते. या डे नाईट टुर्नामेंट, पावसाळ्यातील डे नाईट टुर्नामेंट, एसएन ट्रॉफी, गोठवली नवी मुंबई या ठिकाणी पाहायला मिळेल. 70 स्पोर्ट्सवरती डे नाईट टुर्नामेंट आपण पाहू शकता. येस, नाईट टुर्नामेंट असेल ती. आणि ज्या स्पर्धेची चर्चा आहे, एसडी ट्रॉफी, ती सुद्धा आपल्या भेटीला येते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय अफलातून, लाजवाब, बाहुबली, सुमित ढेकळे ब्रँडेड फटका, षटकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग, भव्य षटकार. पंकज पाटील राऊंड विकेट, जागा दिली आणि त्यातल्या त्यात कवचला उडवलाय बॉल. देखना षटकार सुमित ढेकलेच्या पॅट मधून कवचला. श्री गुरुदत्त स्टँड मध्ये 6 धावा. टीमची धावसंख्या 22-22. सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. 22 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन, नियोजन, शिस्तबद्धता या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. आणि काहीतरी वेगवेगळं. ग्रामीण धमाका बिग बॅचच्या माध्यमातून ग्रामीण संघांसाठीची स्पर्धा पाहायला मिळाली. पावसाळ्यामध्ये सुद्धा ह्या 4 स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाल्या. व्यावसायिक गटाच्या विविध राज्य स्पर्धा आपण पाहतो. आणि आता पाठीमागे हे दोघेही एका संघात सुद्धा खेळलेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. एकाने षटकार मारला, दुसऱ्याने विकेट घेतली. खेळाडू बाद. सुमित ढेकलेने 10 धावा केले, 6 बॉल त्याने फेस केलेत आणि बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपरने हा झेल टिपलाय. राऊंड विकेट, एक चांगला अँगल, बॉल थोडासा पुढेच ठेवला आणि याच लेंथवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल ज्यावेळेला कोरडी खेळपट्टी असेल. आपण सातत्याने ती चर्चा करतो आणि त्याच चुका मागच्या मॅच मध्ये आपण पाहिल्या गोलंदाजांकडून. गंगाधरने देखील थोडेसे पुढेच बॉल टाकले, त्याला विकेट्स मिळाल्या आणि तुम्हाला ज्यावेळेला कोरडी खेळपट्टी आहे त्यावेळेला आमंत्रण द्यावं लागेल बॅटरला थोड्याशा चुका करण्यासाठी आणि तेच इथे केलंय. चूक झाली. सुमित ढेकलेकडून ऑन साइडला ऑफ साइडचा बॉल खेळला, बॅटची कडा घेतली, इनर एज आणि फलंदाज बाद. 22 धावा धाव फलकावर असताना आणखीन एक विकेट आलेली आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकातील चेंडू होता ज्याच्यावर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. सूरज चेंडूच्या खाली आले. सुरुवातीला त्यांना अंदाज नाही आला, पुन्हा पाठीमागे जंप मारली. हो 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 हो, हे काही सोपं नव्हतं. लाजबाब. प्रयत्नांना सुद्धा दाद द्यावी लागेल सूरज केने यांच्या. एवढे चांगले प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केले आणि एफर्ट्स, जिद्द काय असते आणि ते यांनी या ठिकाणी दाखवलंय. वा सूरज भाऊ. 22 धावा धावफलकावर आहेत. पंकज पाटील यांनी विकेट घेतली आहे. 61चा पाठलाग करायचा इकडे परिपॅकर NP स्पोर्ट्स या टीमला. विरू बाबरे आलेत. पहिलाच बॉल, फटका फसलाय. पाटील 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 घेत आहेत आणखीन एक विकेट. पालन ऑन हॅट्रिक. परत एक वेळा पंकज पाटील. विरू बाबरे आला, शून्यावर आउट झालाय. गोल्डन डक शून्याचा चष्मा घालून आता डगआउट मध्ये. यंगस्टर आहे परंतु थोडंसं स्थावर होऊन क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. नक्कीच नवीन रक्त आहे, सळसळतं रक्त आहे, परंतु क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा टेम्परामेंट काय, त्याला जास्त महत्व आहे. आणि इथे विरू बाबरेने ती चूक केली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि एक चांगला झेल.
टिपलाय, यश मिळालंय, फलंदाज बाद होतोय. वीरू बाबरे 0वर. विकेट आलेली आहे. धावसंख्या जरी मोठी नाहीये परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मॅच बनवण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. आणि आणखीन एक विकेट आली आहे. विकेट आल्या तर मॅच मधील रंगत आणखी वाढणार आहे. आणि इकडे तिसरे खेळाडू माघारी परत आहेत. चेंबूर मुंबईचे राहुल जोगाडिया येत आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश ठाकरे यांच्या जोडीला मान्सून सुपर सिरीज आपण पाहतोय. आणि या मान्सून सुपर सिरीजमध्ये आज पहिला दिवस आहे. ऑक्शन झालं, खेळाडूवर बोली लागल्या, विविध संघांमध्ये हे विभागले गेले आणि त्याच्यानंतर आजचा दिवस उजाडलाय ज्याची आपण वाट पाहत होतो. रबर बॉल क्रिकेटला सुरुवात झाली आहे. पुढील 4 महिने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभर पावसाळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या 70-70 स्पोर्टची मान्सून सुपर सिरीज. हो गती कमी परंतु बाउन्स होता आणि त्याच्यामुळे पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे. या वाईटला चॅलेंज सुद्धा केलंय. बॉलिंग टीमचा DRS आणि तो अधिकार आहे. 2 DRS तुमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यापैकी हा DRS वापरलाय पंकज पाटीलने. वाईट बॉल जसा घोषित केला पंचांनी. ऑनफिल्ड अंपायर हेमंत शेट्टी यांचा हा निर्णय आणि त्याला चॅलेंज करण्यात आलंय. टीव्ही अंपायरची मदत. व्हाईट बॉल तिसरा पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल आहे. आपण एक रिव्ह्यू गमावला गेलेला आहे. ज्या पद्धतीने ही बॉलला उसळी पाहायला मिळाली विविध अँगलने देखील दाखवलं जात आहे. जावेद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चांगली गर्दी आज झाली आहे या माणकोलीच्या गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगणामध्ये. हा पुढे केलेला बॉल चांगला होता परंतु त्याला चांगली दिशा दिली आहे. पालघर वर्सेस पालघर अशी देखील लढत आता पाहायला मिळेल. आणि म्हणजे सोपं नव्हतं हा बॉल खेळणं परंतु 1 रन आलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ तिकडे संपतोय. 24 धावा, 3 विकेट आलेल्या आहेत. ताई पॅकरची ही जमेची बाब आहे परंतु जमेची बाब NP स्पोर्ट्स परिपॅकरची त्यांच्या 24 रन झालेले आहेत. श्री गुरुदत्त स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी. आणि आज जर या मैदानावर तुम्ही पाहिलं तर क्रिकेट प्रेमी अनेक चेहरे, नवीन चेहरे दिसत आहेत. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, सुट्टीचा दिवस, रविवार आणि आज अनेक असे नवीन चेहरे प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतात ज्यांनी क्रिकेटवर प्रेम दाखवलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ज्यांना आवडते ते सगळेच्या सगळे आज या श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगण मानकोली येथे आलेले आहेत. आणि हे जे चेहरे आहेत ना, हे जे प्रेक्षक आहेत ते मोठ्या संख्येने इथे आलेत. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत या 70-70 स्पोर्ट्सच्या वतीने. मान्सून सुपर सिरीज 2026 मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. 24ला 3 रिक्वायर रन रेट आता घसरलाय. 30 बॉलमध्ये 37 धावांची गरज. आर्यन भोईर आलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी. आर्यन यांच्याकडे पुन्हा एकदा विकेटची जबाबदारी प्रशांत यांनी सोपवलेली आहे. मॅच तेवढी जवळ नाहीये परंतु विकेट आल्या तर ती जवळ येऊ शकते आणि त्याचे प्रयत्न ताई पॅकर सुद्धा करतायत. राहुल जोगाडिया वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, थोडासा पुढेही केला. हा बॉल चांगला होता. परफेक्ट यॉर्करने सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये संधी निर्माण केली होती 2 वेळेला. त्याच्यामध्ये कॅचेस सुटलेत परंतु आर्यन भोईर नक्कीच चांगला बॉलर आहे आणि तो परत एक वेळा स्वतःला सिद्ध करतोय. यावेळेला कव्हर्सला स्ट्रोक खेळलेत आणि तिकडे आहेत फिल्डर स्वतःला सिद्ध करतायत. मागील ओव्हरमध्ये कॅच सुटल्या खऱ्या परंतु या ओव्हरमध्ये विकेटचा खुराक त्यांना पाहिजेच होता आणि तो मिळालाय. 4थी विकेट. पहिल्या सत्रामध्ये गंगाधरने जशा विकेट घेतल्यात तशा विकेट टेकिंग डिलिव्हरीज तुम्हाला टाकाव्या लागतील आणि आर्यन तेच करतोय. शरीरापासून दूर बॉल ठेवला, खेळलाही तसंच राहुल जोगाड्याने परंतु डीप मध्ये एक चांगला कॅच पकडला गेला. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये आणखीन एक विकेट गमावली आहे. निखिलने अजयली ते टिपला आणि आणखीन एक धक्का. 4 विकेट गेल्या. तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर विकेटच घ्याव्या लागतील आणि तेच आर्यन भोईर इथे करताना दिसतोय. पहिली विकेटची खुराक त्याला मिळाली आहे त्याच्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं ताई पॅकर्स पालघरचं. कमबॅक करावं लागेल आणि त्याच्यासाठी विकेट पाहिजेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. 24 धावा धाव फलकावर. 61चा पाठलाग करायचा आहे आणि हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. हे पावसाळी क्रिकेट आहे. इकडे काहीही होऊ शकतं. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील वसई तालुक्यातील आणखीन एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. राहुल मागील हंगामात जर पाहिलं तर आम्ही मालेगावच्या स्पर्धेमध्ये देखील राहुलने चांगली कामगिरी केली होती. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील राहुल.
धडाकेबाद चषकामध्ये सुद्धा मालेगावच्या टीममधून खेळताना पाहायला मिळाले होते हे राहुल. पाहूयात आज राहुल कशा प्रकारची कामगिरी करतील. आर्यनने घेतली विकेट. आर्यनची गोलंदाजी सध्या धारदार होते, चांगली कामगिरी करतायत. लक्ष मोठं नाहीये परंतु प्रयत्न सातत्याने गोलंदाजांचे सुरू आहेत. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. तिकडे फिल्डर पोहोचतायत. अय्यूब, वाह काय फिल्डिंग केली आहे. एवढ्या वेगात धावत जात असताना बॉल उचलणं सोपं नाहीये, परंतु काय उचललाय बॉल अय्यूबने आणि फेकला सुद्धा. लाजबाब अय्यूब. त्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला लोअर फुलटॉस बॉलवर. सीमारेषेच्या दिशेने अगदी वेगात बॉल निघाला होता, परंतु अय्यूब चित्याच्या चपळाईने आले आणि काय बॉल उचललाय. क्षेत्ररक्षण ही खूप महत्वाची बाब आहे आणि अय्यूबने मात्र आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्या या अफलातून क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. 27 बॉलमध्ये 36 पाहिजेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. प्रयत्न चालू आहेत. दोन्ही बाजूने प्रयत्न चालू आहेत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा समोर ढकललाय. तिकडे लॉंग ऑफला फिल्डर आहेत, फेकी करतील परंतु तिकडे एकच रन मिळणार आहे. आर्यनची लाजबाब गोलंदाजी. माझी टीम अजूनही मॅच मध्ये येऊ शकते हे सांगताय तिकडे आर्यन. आणि एका बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे आलेले आहेत बॅटिंगसाठी. या मैदानाचा त्यांनाही अंदाज आहे. भिवंडीचा असा खेळाडू ज्याच्याही नावाची चर्चा पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला राहुल पाटील, हे दोघे एकत्र क्रिकेट देखील बऱ्यापैकी खेळलेले आहेत. परंतु भिवंडीचे आर्यन हे सुद्धा चर्चेत आहे. 26 बॉलमध्ये 35 अजूनही पाहिजे आहेत. विकेटची आवश्यकता ताई पॅकरला. आता मात्र पाठीमागे केला, त्याचा फायदा इकडे घेतलाय राहुल यांनी आणि फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. चूक करतायत. जेव्हा जेव्हा तुम्ही शॉर्ट बॉल टाकाल या खेळपट्टीवर तुमच्या विरुद्ध आक्रमण होईल हेच इथे झालंय. हलकासा शॉर्ट बॉल, ऑफ ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये आला आणि तसाच फिरवला बॉल सीमारेषा पलीकडे. फाईन लेगला 6 धावा येत आहेत टायमिंगच्या जोरावर. 29 ची गरज. पुन्हा एकदा तेच यावेळेला पाठीमागे खेळले आणि आता इकडे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. पहा मागील बॉल चुकला, जसं तुम्ही म्हटलात अखूट टप्प्याचा बॉल केला तो चुकला आणि आता माघारी परतताना पाहायला मिळत. पण विकेट आली आहे. विकेट ही एक मात्र बाब आहे जी ताई पॅकरला मॅच मध्ये आणू शकते. ऍक्शन रिप्लेवर जर तुम्ही नजर टाकली तर मागच्या बॉलवर जो चौकार आला नाही त्याचा पूर्णपणे राग या बॉलवर काढला. हा बॉल थोडासा एक्सप्रेस होता, पडल्यानंतर आतमध्ये आला, वेगाने आला आणि स्किट होत असताना कॅच पकडल्यानंतर आर्यन भोईरचे जे एक्सप्रेशन्स आहेत ना याच्यावरून सगळं समजतं की मागचा बॉल चुकीचा टाकला होता. तो ऑफ ब्रेक होता म्हणून त्या 4 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतरचा बॉल वेगाने टाकला आणि तिथे विकेट घेतली आहे. हे बॅटल पाहिजे बॉल आणि बॅट मधलं. त्याच वेळेला तुम्ही सक्सेस होता क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर आणि या मॅच मध्ये नक्कीच विकेट घेऊन कमबॅक होऊ शकतं ते इथे करून दाखवलंय आर्यन भोईरने. आणि हा सबस्क्रायबर मीटर 70 स्पोर्ट्सचा 11,47,401 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि नक्कीच आता 11,50,000च्या दिशेने वाटचाल करते 70 स्पोर्ट्स हे युट्यूब चॅनल. त्याच्यामुळे आणखीन काही स्पर्धा येणं बाकी आहे आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा जर तुम्हाला लुटायची असेल तुमच्या स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर, टीव्हीवर, स्मार्ट टीव्हीवर तर नक्की सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला, कारण भविष्यात अनेक मोठमोठे धमाके 70 स्पोर्ट्सवर होणार आहेत. पंकज पाटील पालन पुन्हा एकदा दाखल झालेत. हो, गती कमी केली होती, पुलचा प्रयत्न परंतु यशस्वी नाही झालाय. 1-1 डॉट बॉल. मॅच मधील गणित इकडे बदलू शकतो. डॉट बॉल तर आलाय आणि जोडीला विकेटही पाहिजे. पंकज ज्यांनी मात्र या अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या, आर्यनने देखील घेतलेल्या विकेट आणि त्याच्यामुळे मॅच जरी लांब गेली आहे त्याला पुन्हा एकदा आपल्या टीमच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न दोघांचाही सुरू आहे. आणखीन एक वेगवान बॉल, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव मिळते, दुसरीचा कॉल परंतु थांबवलाय. जेवढा सिंगल तेवढा संघ बॅकफुटला जाईल बॅटिंग करणारा NP स्पोर्ट्स. कारण मागच्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं आर्यनच्या विरुद्ध एकच चौकाराला फाईन लेगला, त्याच्यानंतर विकेट त्याने घेतली आणि 5 विकेट गेलेले आहेत. त्याच्यामुळे निम्मा संघ गारद करण्यामध्ये यश आलंय. ताई पॅकर्सला कमबॅक होऊ शकतं. इथे जर पुढच्या ओव्हरमध्ये एखादी विकेट आली तर या मॅच मध्ये ताई पॅकर्स पारड जड होऊ शकतं. सध्या दोलायमान अवस्थेमध्ये सामना आहे संघर्ष पराकोटीचा या मान्सून सुपर सिरीज मध्ये. भार्गव पाटील बॅटिंगसाठी आहेत, वसईचे खेळाडू.
यावेळेला थोडासा लांब आपटलाय बॉल, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने, परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि व्हाईट बॉल कळवतायत. आलेली एक धाव खूप महत्त्वाची असणार आहे या क्षणी. मान्सून सुपर सिरीज आपण पाहत आहात, जे प्रेक्षक आमच्याशी यूट्यूबद्वारे 70 स्पोर्ट्सवर जुडले गेलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज मैदानावर देखील खूप गर्दी आहे पंकज. आणि 4 महिन्यात 4 वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा आत्ताच जाहीर झालेल्या आहेत. मान्सून सुपर सिरीज नंतर आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये रबर बॉल क्रिकेट कार्निवल येते आणि रबर टेस्टची स्पर्धा ती देखील आपल्याला सप्टेंबरमध्ये पाहायला मिळेल. चांगला बॉल, परंतु समोर ढकलण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडेही घेतली जाते. चांगला अँगल क्रॅम केलंय राईट आर्म सीमरने आणि हळूहळू आता एक वातावरण बनत चाललंय. पावसाच्या सरींना देखील सुरुवात होईल. ढगाळाचं वातावरण आहे आणि सध्या 61 धावांचा पाठलाग एवढा सोपा वाटत नाहीये, ज्या पद्धतीने क्लायमेटमध्ये एकाएकी चेंजेस निर्माण झालेत. 35 धावा धावफलकावर आहेत. 61चा पाठलाग करायचा आहे. 7 ओव्हरची असणारी मॅच. 5 विकेट माघारी परतल्यानंतर सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. पालघरवाल्यांनी सुद्धा टेस्ट सिरीजमधील त्यांची कामगिरी आठवते. परंतु इकडे आपण पाहू शकता प्रथमेश ठाकरे यांना भार्गव पाटील यांच्या जोडीने खेळत आहेत. NP स्पोर्ट परी पॅकर या टीमसाठी खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ताई पॅकर. ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न यावेळेला. थोडंसं पुढे ऑप्टमच्या बाहेर, परंतु येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे, कारण मी मगाशी देखील उल्लेख केला की तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट धावांची कमी आहे. तुम्हाला विकेट घेऊनच या मॅच मध्ये जिंकता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर एका चांगल्या लाईन आणि लेनने गोलंदाजी करावी लागेल. आमंत्रण द्यावं लागेल. चुका हे बॅटर करतील, तुम्हाला चुका करायच्या नाहीयेत. आणि मी म्हटलं की क्लायमॅटिक कंडिशन मध्ये एकाएकी चेंजेस निर्माण झालेले आहेत. वातावरण बदललंय, याचा फायदा उचलावा लागेल. थोडंसं ढगाळ असं वातावरण आहे आणि त्याचा फायदा गोलंदाज उचलू शकतात. हवा देखील चांगली सुरू आहे, त्याच्यामुळे बॉलला मोमेंट मिळू शकते. पंकज पाटील पालन. स्ट्रोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा तिकडे प्रेक्षकांच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळतोय. असं वाटलं फटका फसला, परंतु षटकार आलाय. आणि आता आणखीन सोपं काम होईल जर हा षटकार येतोय तर. आणि चांगलं टायमिंग, विशेष म्हणजे मिड विकेट रिजन मध्ये बॉल ऑलमोस्ट त्या संरक्षण रेलिंगला लागलाय. 6 धावा तिथे येतात. फिल्डर नव्हता, याचा फायदा मिळालाय. आणि आपण पाहतोय समोर एवढ्या उंचावरून देखील प्रेक्षक आनंद लुटतायत या मॅचचा. ही क्रेज आहे या मान्सून सुपर सिरीजची. स्टोन क्रशर तिथे सुरू आहे आणि तिथून देखील या स्पर्धेचा आनंद लुटला जातोय. यावेळेला स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. कुठेतरी वेगात थोडासा आणि पायावर करण्याचा प्रयत्न होता, त्यावर देखील 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 43 धावा धावफलकावर आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालंय. 19 बॉलमध्ये 18ची आवश्यकता आहे. आता जो मागील षटकाराने थोडासा दबाव होता तो हटवलाय आणि इकडे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मार्गस्थ 43 झालेत. विकेट आल्या, परंतु त्याच्यातूनही मात्र या दोघांनी या टीमला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अजूनही विकेट निर्णायकच असतील, कारण विकेट ह्या 5च घ्यायच्यात अजून. ऑप्टमच्या बाहेर जाईल बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. ओव्हर संपल्या 4. धावसंख्या झाली आहे 43. 18 बॉल 18 रन बॉल इक्वेशन. परंतु इथेही संघर्ष होऊ शकतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर संघर्षाचं मैदान. आणि जर आता या 18 बॉल मध्ये जर अचानक पावसाच्या सरी आल्या आणि खेळपट्टीवर थोडं जरी पाणी साचलं त्या लोगोवर, तर मात्र कहाणी बदलू शकते. इथूनही पाण्याची मागणी होते मैदानामध्ये, लगेच त्याची पूर्तता करायची. 70 टीम. ढगाळ असं वातावरण. सध्या वातावरणावर चर्चा होते. एकाएकी वातावरण बदललंय. मगाशी तप्त असं वातावरणात क्रिकेट खेळलं जात होतं. सूर्यदेव अक्षरशः आग ओकत होता, परंतु आता ढगाळ अशा वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पुढे चालली आहे. 18 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे आता या मॅचच्या दरम्यान. परंतु हे पावसाळी क्रिकेट असल्या कारणाने कितीही पाऊस आला तरी हे क्रिकेट थांबणार नाहीये. हे असंच सुरू राहणार आहे आणि आपल्याला आनंद देणार आहे. पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली आहे.
आणि आजचा दिवस देखील तेवढाच चांगला राहतोय. उद्यासुद्धा रथी महारथी या मैदानात येतील. या मैदानामध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवतील. 18 मध्ये 18 अजूनही पाहिजे. आपण आहोत भिवंडीच्या माणकोली गावामध्ये. बऱ्याच प्रेक्षकांच्या माहितीसाठी, कारण आता डोंबिवलीवरून या ग्राउंडवर यायला एक नवीन रस्ता झालेला आहे. तुम्ही डोंबिवलीला पश्चिमेकडे जर आलात, जे ट्रेनने येणार आहेत त्यांच्या माहितीसाठी, जर पश्चिमेला आलात तर तिकडनं शेअर ऑटोने या माणकोलीच्या दिशेने येऊ शकता. उद्या त्विशा 11 टायगर इन ॲक्शनमध्ये पाहिलं मिळेल. केतन म्हात्रे ज्या टीमचं नेतृत्व करतील, तर समोर मॅग्निफिसंट नवी मुंबई हा संघ आपल्याला पाहायला मिळेल दीपू माळी यांच्या नेतृत्वाखाली. तर क्लिअर केड स्ट्रायकर हा संघ आपल्याला उद्या इकडे पाहायला मिळेल विकी भोईरच्या नेतृत्वाखाली. तर वी लायन्स ओरिसा फरदीन काझी. म्हणजे उद्या सुद्धा मजा येणार आहे. आवर्जून या इकडे. फिरोज शेख यांच्याकडे मात्र आता गेलेत संघनायक. 18 मध्ये 18 पाहिजेत आणि मॅचमध्ये यायचं तर ताई पॅकरला विकेट पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला NP परी पॅकर म्हणत असतील सध्या चांगलं चाललंय, कारण जो जिंकेल सेमीला जाईल आणि डायरेक्ट परवा येईल. वेगात बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. जो संघ 2 मॅच जिंकून पुढे जाईल तो डायरेक्ट क्वालिफायर 1 खेळणार आहे. म्हणजे त्यांना एक संधी असणार आहे. जवळ मॅचच्या दिशेने आपण फिरोज. 17 चेंडूमध्ये 17ची आवश्यकता. मॅच आता काही लांब नाहीये, परंतु प्रयत्न गोलंदाजांचे सुरू आहेत. ओहो, अपील 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 केलं गेलंय. अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि DRS उपलब्ध नाही आहे LBW साठी, आणि त्यातल्या त्यात पंचही सांगतायत पिचिंग कदाचित आउटसाइड लेग. परंतु हा बॉल आता इंटरेस्टिंग असेल, आणि आउटसाइड लेग नाही तर आउटसाइड ऑफ विकेटच मिसिंग आहे असं त्यांचं मत. आणि त्याच्यामुळे योग्य निर्णय मी म्हणेन, कारण तिन्ही स्टंप दिसत होते आणि तिन्ही स्टंप दिसल्यानंतर विकेट मिसिंग, पिचिंग आउटसाइड ऑफ, विकेट मिसिंग, बॉल बाहेर जाणारा होता आणि त्यामुळे नॉट आउटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. चांगला डिसिजन. मॅच ऑन आहे. आलेला एक डॉट बॉल मॅच बनवू शकतो आणि त्याच्यासाठी विकेट घ्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील. 16 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. रिग्नेश भाऊंचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. चांगला बॉल, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉल निघाला सीमारेच्या दिशेने, परंतु आता सीमारेषा पार करतोय. येतोय चौकार. चांगला फटका. शेवटी हा महत्वाचा चौकारच आहे, कारण एका बाजूला विकेट येतात, दुसऱ्या बाजूला तो डॉट बॉलचा दबाव बनतोय आणि अशा परिस्थितीमध्ये खोलवर टप्प्याचा बॉल खूपच चांगला हेलिकॉप्टर ड्राईव्ह इथे दाखवला अलॉंग द कार्पेट बॉल गॅप मध्ये, आणि करा फिल्डिंग. 4 धावा इथे मिळताना दिसतील या चौकाराच्या मदतीने. आता कुठेतरी आटोक्यात आलाय सामना बॅटिंग करत असताना टीम साठी, NP स्पोर्ट्स साठी. समेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाचा सामना सुरू आहे. दोन्ही संघांनी पहिली एक मॅच जिंकल्यानंतर हा महत्वाचा सामना पाहतोय आपण. ओ हो, वेगात बॉल थोडासा पुढे केला, जरी चौकार आलाय ही मॅच आम्हाला सोडायची नाही सांगतायत. येतो डॉट बॉल. 14 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर, पेस जनरेट केला, वेगाने टाकला आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पहा यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, तो देखील वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. जेवढा शफल झाला बॅटर त्याला फॉलो केलं, आणि या लेंथवर जर तुम्ही गोलंदाजी केली तर तो दबाव सातत्याने बनताना दिसेल. 14 बॉल 13 धावांची गरज आता या मॅच मध्ये. अजूनही मॅच संपलेली नाहीये. फिरोजचे प्रयत्न सुरू आहेत ताई पॅकर साठी. समोर, आणि जो दबाव होता तो आणखी हटवलेला आहे. फलंदाजीचा हा ठाकरे ब्रँड मात्र पाहायला मिळतोय या माणकोली गावामध्ये. चांगला फटका खेळला, ओव्हर पिच बॉल मारलाय षटकार. फिंगर रोल केले होते, स्लॉट मध्ये पडला, आणि मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलची गती भरपूर कमी होती. स्लॉट मध्ये पडला तर तो पार्किंग प्लॉट मध्ये दिसतो, आणि तेच केलंय
या प्रथमेश ठाकरेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारला, 6 धावा इथे मिळाल्यात. आणि पहा काय कॅमेरा वर्क आहे, अप्रतिम टेलिकास्ट, प्रत्येक गोष्ट टिपली जाते. 6 धावांच्या मदतीने आता सामना सोपा होत चाललाय. 13 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 13 चेंडू 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला समोर. या वेळेला तर बॉलला हेलिकॉप्टरवर बसवलं आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवलं. आलाय षटकार, आता फक्त 1 धाव पाहिजे. स्ट्रोक खेळला जातोय आणि या मॅचला जिंकलं जात आहे. अभिनंदन, चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. NP स्पोर्ट्स भाईंदर परिपॅकर या टीमने मात्र अंतिम 4 मध्ये आपली जागा बनवलेली आहे. टॉपर या गटातील बनून मात्र ते तिकडे दाखल झालेले आहेत. अभिनंदन. आणि संधी मात्र ताई पॅकरला अजूनही असणार आहे. यानंतरच्या मॅच मधील विजेत्याबरोबर त्यांना ती खेळण्याची संधी मिळणार आहे. आणि सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर हॅट्रिक, फायफर आणि त्याचबरोबर एकंदरीत 6 विकेट घेतल्या, गंगाधर इंगोले सामनावीर. सो मॅच समरीवर एक नजर टाकूया. ताई पॅकर्सने 60 धावा केल्या, 61च्या लक्ष्याचा पाठलाग, परंतु गंगाधर इंगोलेने 1 ओव्हरमध्ये आपण पाहिलं 6 विकेट्स घेतलेल्या आहेत. आणि त्याचमुळे गंगाधर ठरला या मॅचचा हिरो. या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. 6 विकेट घेतल्याबद्दल. फायपर त्याने कंप्लीट केला, हॅट्रिक त्याने कंप्लीट केली आहे.